आणखीन एक महत्त्वाची बातमी, भाजप नेते सुधाकर बडगुजर यांचं सहकुटुंब मतदान. बडगुजर यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. नाशिक महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार असा विश्वास सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेले सुधाकर बडगुजर, त्यांचे पुत्र दीपक बडगुजर हे भाजपकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड बहुमताने बीजेपीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी होते. नक्कीच भाऊ, खरं तर आपण देवदर्शन केलेलं आहे. देवाकडे काय प्रार्थना केली? भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये होते हीच देवापुढे प्रार्थना केली. नक्कीच आपण देखील 29 चे उमेदवार आहात. आपला मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे, काय सांगा? सर्वप्रथम मतदान करून मी मतदानाचा अधिकार बजावून प्रभाग क्रमांक 29च्या दिशेने आता निघतोय आणि मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करेन की लोकशाहीच्या या उत्साहात आपण सगळ्यांनी सहभागी होऊन प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा नाशिक महापालिकेवर फडकावा अशी मी आवाहन करेन. आगळी वेगळे तर आहेच, कारण एक वेगळा आनंद आहे का आपण म्हणजे माझा मुलगा रन झालेला आहे आणि तो विजयी होणार हे निश्चित.